शेतीचं नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. शेतीचं काय राहिलं नाही, पीक तर गेलं पण माती सुद्धा वाहून गेली आणि घर तर पत्र बित्र उपटून सगळं गेलं. गुरं गुरं तर काय गावलीच नाही तर काय करत आता आम्हीच बनियल कपड्यावर पळून आले. कपड्यावर हा एवढ्या 4 दिवस झाले एवढं टायवेल बनियल नसतं. टॉवेल आणि बनेन. मग हा दुसरं काय राहिलं नाही तर कुठलं घेता आणि कोणाला मागता येते. किती वर्षांपासून शेती करता? आजची ते आता पहिल्यापासून करतो 60-65 वर्ष वय आहे की माझं. ही पहिल्यांदा अशी परिस्थिती नाही. पहिल्यांदा काय करायचं इलाजच नाही. आता बाकी काही घरात उरलंय? नाही म्हणतो तर काय राहिलं नाही, घर राहायला सुद्धा राहिलं नाही, काय झोपायला सुद्धा. किती वर्ष किती म्हणजे आता संपूर्ण आता किती म्हणजे असं जर म्हणजे रकमेनुसार जर आपण पाहायला गेलं तसं किती नुकसान झालं असेल? लय सांगता यायचं नाही, सारं खतन बितन माल सुद्धा होता सुद्धा सगळं गेलं. घरात काय म्हण नसतं. हाय ते की हा मुलं आहेत, नातरुंड आहेत, नात आहे. ते संपूर्ण कुटुंब असं संपूर्ण कुटुंब, एक मुलगा आहे मला, पुन्हा सून आहे, मालकीन आहे, 2 मुलं आहेत तिकडे शाळेला आहेत तिकडे. किती वर्षांपासून म्हणजे अशी परिस्थिती कधी आली होती का एवढ्या आधी नव्हती आधी, पहिलीच आहे. ही पहिलीच वेळ आहे. एवढं आलं नव्हतं कधी, म्हणजे उन्हाळ्यात पाणी नाही ते आणि नव्हतं. आता पावसाळ्यात आहे वाहून चालवलं.